PSC ह्या दोन्ही टीम मध्ये बॉलिंग मार्गावरती आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे समीर गेल्या मॅच मध्ये जी चूक स्वस्तिक टीमनी गोलंदाजी करताना केली आहे ती चूक मात्र आता सुधारतील अशी अपेक्षा आहे. आणि मारा करतील ते म्हणजे आशुतोष. नॉन स्ट्राइकला कार्तिक. मॅच स्टार्ट होते. पहिला चेंडू डिफेन्सच्या स्वरूपात एक धाव. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅट्समनची. डावकुरा फलंदाज कार्तिक. सुंदर असं टच पण एक धाव मात्र काही रोखता आली नाही. दोन चेंडू दोन धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात एक रन चोरताना VVSC. हॅलो 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा खूप उत्कृष्ट प्लेसमेंट आपण बघू शकता. 4 चेंडू झालेले आहेत 4 धावा. काहीसं सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅट्समन कडून आणि हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तेवढंच चांगलं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण समीर यांच्याकडून. स्वस्तिक आणि हा गडी बाद. अंपायर ओव्हर आणि खूप सुंदर अशी कॅच घेतलेली आहे समीर याने फॉलो थ्रू मध्ये. कॉटन बोल्ड आपण ज्याला म्हणतो. आणि हा पॉवर प्ले घेतलेला आहे दुसऱ्याच ओव्हरमध्ये VVSC या टीमनी. बघूया पॉवर प्लेचा फायदा उचलता येतोय का त्यांना. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रूव्हमेंट. यू शुड इम्प्रूव्ह युअर सेल्फ. ती इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते स्वस्तिक यांच्या बॉलिंगमध्ये. तशीच कार्यकिर्दी तेजस हे करतायत का बघूया. तेजसनी खूप चांगली बॉलिंग हाताळलेली. 5 रन दिलेल्या फक्त आणि एक विकेट काढलेला गेल्या मॅचमध्ये. पहिला चेंडू आणि सुंदर असं गोलंदाजी आणि तेवढं सुंदर असं प्लेसमेंट. डिक्लेअर स्वरूपात 1 रन. आशुतोष खेळताना धावसंख्या होते ती 1.1 बॉल 6 रन. पुढचा चेंडू सुंदर असा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा गडी धाव बाद. बॅक टू द पवेलियन DJ. सुंदर अशी गोलंदाजी करताना तेजस. स्कोर 1.2 ओव्हर 6 रन. पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात हा बॉल काहीसा
समजत नसल्यासारखं वेगाने चेंडू टाकत आहेत ते म्हणजे तेजस. काय सुंदर गोलंदाजी हातात आहे तेजस. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 3 चेंडू नंतर फक्त 1 धाव खर्च करतोय. फक्त 1 धाव म्हणजे म्हणतात ना की पूर्णपणे जखडून ठेवतोय, बांधून ठेवतोय संघाला, VVSCच्या संघाला. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूमध्ये बघूया का एखादा मोठा प्रहार पाहायला मिळतोय, एखादा सिंगल, एखादा डॉट बॉल की एखादा विकेट पाहायला मिळतोय. 2 चेंडू बघूया. सुंदर, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे तेजस. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू हातातून फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा पुन्हा आणि गडी धावचीत. विकेटचं पतन होत आहे. कम ऑन डीजे. पुत्र माझ्यावर मरतेस काय, सिंगल तू मॅरिड होशील, 4 चौकात तुला शोभेल काय. पोरी तू कर नको देईल पुत्र पुत्र माझ्यावर मरतेस काय, सिंगल तू मॅरिड होशील, 4 चौकात तुला शोभेल काय. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या सामन्यात धावसंख्या धावून पोहोचते ती 7 वरती आणि 3 गडी बाद. म्हणजे म्हणतात ना की स्वस्तिक क्रिकेट क्लबचं कुठेतरी कमबॅक आहे. ज्या प्रकारे मी टॉस का बॉसमध्ये चर्चा केली होती कॅप्टनशी, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला चांगला खेळ करायचा आहे फक्त. तर त्याच प्रकारचा खेळ करतात आणि VVSC संघाने म्हटलं होतं की आम्ही 35 धावांचं आव्हान उभारू. तर ती पारी कुठेतरी डगमगताना दिसते आहे VVSC संघाची. बघूया गोलंदाजी मार्गावरती आतिश आणि रनांची आतिषबाजी सुरू होत आहे जयच्या बॅटमधून. बघूया आतीचा दुसरा चेंडू. फलंदाजी मार्गावरती जय, गोलंदाजी मार्गावरती आतिश आणि सुंदर असा फटका. तितकं चांगला क्षेत्ररक्षक. बघूया गडी धावचित होतोय का, तर पंच नॉट आउट. आशुतोष अजून सुद्धा मैदानावरती. आशुतोषने 6 चेंडू मध्ये 5 धावा बनवल्यात. ते त्याच प्रकारे जय सोबत 2 चेंडू मध्ये 5 धावा. फुलटॉस चेंडू बघूया आणि सुंदर क्षेत्ररक्षक. सुंदर, खूपच सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. सुंदररित्या डाय मारून चेंडू रोखलेला आहे. जीत कडून ही विजयाची जीत येते का बघूया. आपण बघितलं काय सुंदर डाय मारली होती. म्हणजे म्हणतात ना की पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय स्वस्तिक 11चा संघ. तर आता असेल जय विरुद्ध आतिश, आतिश विरुद्ध जय. बघूया जय आतिश करतोय की आतिश जयदेव जयदेव करतोय. फुलटॉसचा चेंडू आणि इनटू द गॅप, चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आणि जय रनांची आतिषबाजी करतोय. सुंदर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारल्यानंतर 1 सिंगल स्ट्राइक रोटेट करून 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि जय आतिशला किती 11 रना झाल्यात. 11 रना मारलात आतिशला. आणि पुन्हा एकदा इनटू द गॅप. बघूया काय घडतंय. 3 षटकाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वरती. म्हणजे आतिश जेव्हा गोलंदाजीला आला होता तेव्हा असं वाटलं की विकेटची आतिषबाजी भेटेल, परंतु जयने आतिश बरोबर चौक्यांची आतिषबाजी केली आहे.
बरोबर बोलला. आणि पहिल्या इनिंग मधलं हे शेवटचं शतक, हे सुद्धा एक हाणावरचं षटक म्हटलं तर काय प्रॉब्लेम नाही. तर गोलंदाजी मार्गावरती शुभम आणि फलंदाजी मार्गावरती आहे ते आशुतोष आणि जय. जयच्या बॅटमधून 4 चेंडूंमध्ये 10 धावा झाल्या आहेत. तर आशुतोषने अजून हात खोलले नाहीत. तर बघूया या शेवटच्या या इंटरनेट षटकामध्ये आशुतोष आपले हात खोलतोय का. सुंदर असा चेंडू, परंतु तो डिक्लेरेशनच्या स्वरूपात लेग साईडला एक धाव भेटेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 वरती. आपण बघितलं तर जयच्या बॅटमधून तितकीच आतिषबाजी पाहायला मिळते. जय सुंदर सुंदर फटके हातात आहे. सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा इन टू द गॅप चौकार यशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. सुदीप, काहीच जयला रोखणं अशक्य होत आहे आता स्वस्तिक म्हणजे मी टीमसाठी. व्हीव्हीएससी संघाच्या कर्णधाराशी बोललो होतो, तर त्यांनी सांगितलं होतं की आमच्या बॅटिंगमध्ये खूप डेप्थ आहे. तर आता समजलं की त्यांचं म्हणणं का होतं. 4-5व्या नंबरला येऊन जय ज्या प्रकारची आतिषबाजी करतोय, ज्या प्रकारची मतलब आक्रमक खेळी करतोय, ती खूपच बघण्यासारखी आहे ऋषी. वाकडण्याजोग्या सुंदर असं शॉर्ट सिलेक्शन. आणि बघ आता आशुतोषच्या बॅटमधून हा चौकार येतोय. जर जय मारतो तर आशुतोष कशाला थांबेल. आशुतोष सुद्धा रनाची आतिषबाजी करायला तयार झालाय. मग आता आता काहीसं त्यांचं जे समीकरण होतं की आम्हाला 35 रन बनवायचे, 4 चेंडू झाले आहेत, 29 धावा, ते समीकरण जुळताना दिसतंय. पुन्हा हा सुंदर असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा स्वरूपात जय धावचीत झालेला आहे. नक्कीच जयसाठी टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सुंदर अशी खेळी होती जयची. 6 चेंडूंमध्ये 15 धावा आपल्या संघाला योग्य त्या स्थितीमध्ये जयने आणून ठेवलाय. खूपच वेल प्लेड जय. खरंच तुम्ही बघाल तर 2 ओव्हर 7 रन हे समीकरण होतं आणि ते पूर्णपणे चेंज केलं जय. हा एका प्लेअरने, एक प्लेअर सुद्धा पूर्ण गेम चेंज करू शकतो. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा टोला, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण, पण काही एक धाव रोखता आली नाही. आणि अशा प्रकारे 4 ओव्हर नंतर 31 धावा, 32 रनांचं हे असं अवाढव्य आव्हान स्वस्तिक या टीमला. डीजे
चला सामना चालू करायचा आहे पंचा. सगळ्या प्रेक्षकांनी आपापली जागा बजून ठेवायची आहे कारण आता सामन्याला सुरुवात होते आहे. VVSC आणि स्वस्तिक भला मोठं आव्हान आहे. स्वस्तिक संघासमोर 32 धावांचं भला मोठं आव्हान. VVSC संघाने ज्या प्रकारे म्हटलं होतं की 35 धावा तरी आम्ही करण्याचा प्रयत्न करू, परंतु 32 झाला. समालोचन कक्षाच्या बाजूला जी जागा आहे ती खाली करायची आहे सगळ्यांनी. मान्यवरांचं आगमन होणार आहे लवकरच. सगळ्यांनी जागा खाली करायची आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, मान्यवरांचं आगमन होणार आहे लवकरच जागा खाली करायची आहे सगळ्यांनी. चला अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. खूप सुंदर अशी फलंदाजी VVSC ने केलेली आहे. बघूया त्याला तोडीस्तोड परफॉर्मन्स देत आहेत का स्वस्तिक. समीर स्ट्राईकला. 24 चेंडू 32 धावा आणि सुंदर असं पहिला चेंडू टाकताना काहीसं समजलं नाही फलंदाजाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण भाऊ यांच्याकडून आणि तेवढंच चांगला थ्रो. आणि आता फलंदाजीला कोण होतोय तर जीत. बघूया जीत आपल्या संघासाठी कुठली जीत आणतोय. सुंदर असा फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला डिक्लेरेशन स्वरूपात 1 धाव आणि धावसंख्या धावून पोहोचते ती 2 वरती. 3 चेंडू 2 धावा. आणि अवंतर अशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. तर नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे जीत, जे VPL झालं होतं त्याच्यामध्ये तो बॅट्समनचा किताब त्याच्या नावावर होता, तर नक्की त्याच्याकडे ती क्षमता आहे. या सामन्याचा रूप तोही बदलू शकतो ज्या प्रकारे जयने बदलला होता. सुंदर असा फटका, तितकं चांगला क्षेत्ररक्षक. दोन्ही फलंदाज एका दिशेने, परंतु धाव पूर्ण होत आहे. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झालं, नाही तर मला वाटतं जीची विकेट भेटली असती VVSC संघाला. कुठेतरी थोडं मिसकम्युनिकेशन झालं इथे. पण खरंच जयची फिल्डिंग पण तेवढीच ताबडतोड मानली जाईल. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतंय. ज्या प्रकारे त्याने फलंदाजी हाताळली त्याचप्रमाणे फिल्डिंग ही तेवढी सुंदर प्रकारे हाताळताना आपल्याला दिसतोय. 4 बॉल 4 धावा झालेल्या आहेत. बघूया जीत काय करतायत. पुढचा चेंडू बघायला गेलं तर रिक्वायर्ड रन रेट 8.5, जवळजवळ 9च्या आसपास. त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल, नाही तर शेवटच्या ओव्हरपर्यंत पुन्हा प्रेशर बिल्डअप होणार. आणि सुंदर थ्रो. आणि एका षटकाच्या सामन्यात धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज अजून सुद्धा मैदानावरती उपस्थित आहे. समीकरण काय तर 18 चेंडू आणि 26 धावा, तर ते पॉसिबल आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. तुमचा थ्रो तुम्हाला कुठे करायचा आहे, बॉलिंग एंड की विकेट किपर, हे सुद्धा तेवढंच मॅटर करतं. तेच काम करताना VVSCचे फिल्डर्स. थ्रो अगदी योग्य एंडला होता, पण तो मात्र काही हाताळता आला नाही यष्टीरक्षकाला. सुंदर अशी बॉलिंग. इक्बाल. सुंदर असा पहिला चेंडू. समीकरण तुम्ही बघाल तर 17 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, तसंच थ्रो आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते दोन खेळाडूंमध्ये. जर आपण बघितलं तर सिंगल ज्या प्रकारे स्ट्राईक रोटेट होत आहे, कंटिन्यू स्ट्राईक रोटेट होत आहे, तर हे सुद्धा VVSC संघाने जाणीव ठेवायची, कारण स्ट्राईक कंटिन्यू रोटेट होत आहे दोघांची. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जसं स्ट्राईक रोटेट करत राहाल तेवढं तुमचं प्रेशर कमी होतं तुमच्यावरचं. रन रेट मेंटेन राहतो.
त्यातल्या त्यात एक मोठा फटका मध्ये येऊ शकतो ही दोघांनाही माहिती आहे. खूप सुंदर स्मार्ट अशी बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण काही झेलता आला नाही आहे चेंडू यांना आणि धावचीची संधी मात्र गमावलेली आहे. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न तो, पण मात्र काही दिशाहीन फटका होता तो आणि डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. सुंदर सुंदर खूप सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. दुसरी डाव जाते ही त्याच्याकडनं, खूप सुंदर. त्याच्या आधी सुद्धा त्याच खेळाडूने सुंदर डायमवरून एक चेंडू अडवला होता. तर जतीनचं खूप सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. त्यानंतर जय जो चेंडू स्टॉप करून जो देतोय खेळाडूला, ती एक. तर पूर्ण कॉम्बिनेशन फील्ड पाहायला मिळत आहे. तर बघूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील काय घडतंय या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू, बघूया सुंदर क्षेत्ररक्षक काय घडतंय. तर रन पूर्ण होत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती ऋषी 12 वरती. ऋषी आपण पाहिलं की VVSC संघाच्या दोन षटकाच्या समतेत धावसंख्या धावते त्या 7 आणि स्वस्तिकच्या किती आहेत तर 11 आहे. तर 3 रन जास्त आहेत. त्यानंतर समीकरण पूर्ण चेंज झालं होतं. तर आता काय वाटतं की स्वस्तिक संघाचा पलटवार पाहायला मिळेल. बघा जीत असा बॅट्समन आहे की जो हे करू शकतो. स्कोर झालेला आहे 12. जीतमध्ये ती कॅपॅबिलिटी आहे, तो एक करू शकतो. पण आता बघण्याजोगं हे आहे की VVSC ह्याला कसं सामोरे जाते, त्यांचं प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे. बॉलिंग मार्गावरती येतोय आशुतोष. आणि ऋषी समीकरण काय आहे तर रिक्वायर्स आहेत 20 आणि रिमेनिंग बॉल्स आहेत 12. तर 2 मोठे फटके पूर्णपणे कमबॅक करून देतील. आणि आता काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर बॅटिंग पॉवर प्ले. तर त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू आहेत, ते सर्कलच्या थोडंसं पुढे उभे राहणार आहेत. तर त्याच्यामध्ये जीतला आणि स्ट्राईकला कोण आहे तर जीत आहे. जीत कोण आहे त्याच्याकडे VPL ची झाली होती, त्या VPLचा मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समनचा किताब त्याच्या नावावर होता. तर त्याच्याकडे नक्की ती क्षमता आहे. बघूया पहिला चेंडू घेऊन येतात हाणामारी शतकामधला आशुतोष. पहिला चेंडू आणि हा गडी. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तर यू मिस आय हिट आणि जीत जातोय डगआउटच्या दिशेने. कम ऑन डीजे. चषक फेमस झाला. आणि माननीय आत्मारामजी पाटील साहेब यांचं या काटेच्या रंगमंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. गोल्डन विकेट म्हणता येईल VVSC टीमसाठी, कारण खूप चांगले फटके मारत असताना जीत आपल्या ST काही वाचवू शकला नाही. आणि हा मोठा हादरा स्वास्तिक या टीमसाठी. समीकरण ते म्हणजे 2.1 ओव्हर 12 रन 1 गडी बाद. पॉवर प्लेचा ओव्हर, मोठा ओव्हर ठरतोय का. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय घडतंय. अद्याप 2 चेंडू झाल्यात. 2 चेंडू मध्ये कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. 2 चेंडू निर्धाव जातात आहे, त्यामध्ये 1 गडी बाद होतोय. जीत सारखा मोठा फलंदाज बाद होतोय आणि दुसरा गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय. दुसरा हादरा बसतोय स्वस्तिक 11 संघाला. DJ राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. माऊली चषक. नक्कीच राजाराम पाटलांचा पाठिंबा आम्हाला लागला आणि माऊलीचा संघ हा नावारूपाला आला. ही ती गोष्ट तितकीच खरी आहे, कारण कुठलंही क्षेत्र म्हटलं की मोठ्यांचा पाठिंबा मिळणं खूप गरजेचं असतं. वेळोवेळी आम्हाला त्यांचा पाठिंबा हा मिळत राहतो. बघूया सिद्धेश आलाय. पण काही फिल्डर्स काय बॉल सोडत नाही. मॅग्नेट सारखा चिपकतो त्यांच्या हाताला बॉल.
आणि पुढचा चेंडू आणि हा गडी बाद. 6 नाही आपल्याकडे चौकार आहे फक्त. थँक्यू डीजे. तर ऋषी काय घडलंय या हाणामारीच्या षटकामध्ये? 5 चेंडू खर्च केलेत आणि 5 चेंडूच्या खर्चामध्ये फक्त 3 गडी बाद केलेत. 3 गडी निर्णायक 3 गडी बाद केलेत. काहीसं त्यांना हाताळता आलं नाहीये. त्यांचं जे प्लॅन ऑफ ॲक्शन होतं ते काही पुरेपूर. आणि याच्यामध्ये काय घडतोय तर कमॉन डीजे चौकार मिळतो याच्यामधून. सोळा रन 3 ओव्हर 16. समीकरण थँक्यू डीजे. तर ऋषी आता ॲक्विजिशन काय मॅचचं? आता रिक्वायर त्यांना 6 बॉलांमध्ये 16 रनांची आवश्यकता. ज्या रन त्यांनी 3 ओव्हरमध्ये मारल्यात 16 त्याच त्यांना आता 6 बॉलामध्ये मारायचे आहेत. काय वाटतं ऋषी शक्य आहे? देखो क्रिकेट ये अनिश्चितताओं का खेल है. यहाँ प्रेडिक्शन भी फेल है. तो आप सही नहीं कहा था. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ प्रेडिक्शन भी फेल है. तर क्रिकेटमध्ये भरपूर जणांनी प्रेडिक्शन फेल केला. एक विराट कोहली झाला, मॅक्सवेल झाला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? फुलटॉस चेंडू होता परंतु तितका जोरदार फटका मारता आला नाहीये. तर गोलंदाजी मार्गावरती कोण आलाय? जय. हा तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या इनिंग्समध्ये आपल्या बॅटीने 16 रन केला होता. जय आता त्याच धावांचा बचाव करताना दिसतोय. आता 17 स्वस्तिक संघाकडून रिव्ह्यू पाहायला मिळतोय. रंगमंचा समोर जे प्लेयर्स उभे आहेत त्यांनी कृपया थोडंसं साईडला व्हायचं आहे. जे आपले पाहुणे आहेत ते आपल्याला त्यांना मॅच बघता येत नाही आहे तर थोडंसं साईडला उभं राहायचं आहे. सबकी दिल की धडकन बढ़ते हुई. काय ठरतोय हा निर्णय? रिव्ह्यू कॅन्सल. ओके ओके. एक चेंडू शेवटच्या षटकातला झालेला आहे. 17 धावा 3 गडी बाद. नचिकेत पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हा गडी धावचीत होताना बॅक टू द पवेलियन. डीजे काजलचे आई काजलचे आई न जाची होती त्याने घोड्यावर बसून नेली गो. जाची होती त्याने टांग्यानं बसून नेली. थँक्यू डीजे. काहीशी फलंदाजी फसताना आता स्वस्तिक या टीमची. आणि हा पुन्हा एकदा अजून एक गडी बाद. डीजे थँक्यू डीजे. आता काहीसं अशक्य असं हे समीकरण. 3 चेंडू 15 धावा आणि हा पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव फक्त मिळताना. तर ज्या प्रकारची फलंदाजी जयने केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा करतोय. तर VVSC संघाचा एक हुकमाचा एक्का म्हटलं तरी त्याला हरकत नाही. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह इंटू द चौकार पाहायला मिळतोय बॅटमधून. चेतनने सुंदर असा फटका मारून चौकार मिळवला आपल्या टीमसाठी. काहीसं लेट. चेतनला लवकर पाठवलं पाहिजे होतं. लेट पण थेट म्हटलं तरी. आणि कॉंग्रॅच्युलेशन VVSC